नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक 6 भूमिती उपघटक 6 बंदिस्त व खुल्या आकृत्या व्यवसाय प्रश्न 1 व 2 साठी सूचना। खालील पर्यायी आकृत्यातून बंदिस्त नसलेली आकृती शोधा। विद्यार्थी मित्रांनो, बंदिस्त नसलेली म्हणजे आता प्रश्न नंबर 1 मध्ये आपण जर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 मित्रांनो, ही जी आपल्याला आकृती दिसते ही आकृती चहू बाजूंनी बंद आहे। ती आपल्याला कुठेही उघडी आकृती दिसत नाहीये, म्हणजे कोणताही भाग आपल्याला एकमेकांशी न जोडलेला आहे असं कुठंच दिसत नाहीये। ही आकृती चारही बाजूंनी बंद आहे। मग आपल्याला प्रश्न विचारलाय बंदिस्त नसलेली आकृती। आता पर्याय क्रमांक 2 बघितला तर मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा वर्तुळ आहे, म्हणजे चारही बाजूंनी ही आकृती आपल्याला बंदिस्त दिसते। पर्याय क्रमांक 3 बघितला तर मित्रांनो, ही आकृती सुद्धा चारही बाजूंनी बंद आहे। मग आता पर्याय क्रमांक 4 आहे एक्स। मित्रांनो, ही बंदिस्त नसलेली आकृती आहे, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। मित्रांनो, ही बंदिस्त नसलेली आकृती आहे। प्रश्न नंबर 2 यामध्ये सुद्धा आपल्याला बंदिस्त नसलेली आकृती शोधायची आहे। मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे बी। मित्रांनो, ही बंदिस्त आकृती आहे, आपण चहू बाजूंनी बघू शकतो ही आकृती बंदिस्त आहे। पर्याय क्रमांक 2 आहे टी। मित्रांनो, हा टी सुद्धा बंदिस्त आहे। पर्याय क्रमांक 3 म्हटलंय मित्रांनो क्यू, पण क्यूच्या मित्रांनो खाली जर बघितलं तर ही आकृती बंदिस्त नाही। या ठिकाणी ही आकृती क्यूचा जो खालचा भाग आहे तो एकमेकांशी जोडलेला नाहीये, म्हणून मित्रांनो ही बंदिस्त नसलेली आकृती आहे। हे आहे आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, पर्याय क्रमांक 3 क्यू। आणि पर्याय क्रमांक 4 आहे मित्रांनो ओ। ओ हा बंदिस्त आहे, चारही बाजूंनी बंद दिसतोय। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्यू। प्रश्न 3 व 5 साठी सूचना। 3 ते 5 साठी सूचना। खालील पर्यायी आकृत्यातून बंदिस्त असलेली आकृती शोधा। मित्रांनो, या प्रश्नांमध्ये आपल्याला बंदिस्त आकृती शोधायची आहे। आता प्रश्न नंबर 3 मध्ये पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो, ही जी आकृती दिसते आपल्याला ही चारही बाजूंनी बंद आहे, म्हणजे मित्रांनो ही आकृती बंदिस्त आहे। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 बघा, या ठिकाणी डावीकडचा हा जो भाग आहे हा भाग बंदिस्त नाही। पर्याय क्रमांक 3 बघा, या ठिकाणी सुद्धा हा खालचा भाग दिसतोय हा बंदिस्त नाही। आणि पर्याय क्रमांक 4 सुद्धा बघा, वरचा 4 कडीला जो भाग दिसतोय आपल्याला काही भाग हा बंदिस्त नाहीये। मग बंदिस्त आकृती आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर आहे प्रश्न नंबर 4। मित्रांनो, प्रश्न नंबर 4 मध्ये आपल्याला बंदिस्त आकृती शोधायची आहे। आता पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो, ही आकृती बंदिस्त नाही। बघा, वरचा भाग बंदिस्त नाहीये। पर्याय क्रमांक 2 बघितला मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला चेंडू दिसतोय, पण मधून जाणारी जी रेषा आहे त्यामुळे आकृतीचे मित्रांनो 2 भाग झालेले आहेत, म्हणून ही आकृती सुद्धा बंदिस्त नाही। त्यानंतर पर्याय क्रमांक 3 बघा, या ठिकाणी हा भाग उघडा आहे, ही आकृती बंदिस्त नाही। मित्रांनो, चौथ्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 4 आहे, ही आकृती बंदिस्त आहे। मित्रांनो, चारही बाजूंनी आपण जर व्यवस्थित बघितलं तर ही आकृती पूर्ण बंदिस्त आहे, म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर आहे प्रश्न नंबर 5। मित्रांनो, आपल्याला बंदिस्त आकृती शोधायची आहे। पर्याय क्रमांक 1 ही बंदिस्त आकृती आहे। मित्रांनो, 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यामध्ये आपण बघू शकतो खालचा भाग, वरचा भाग, डावीकडे उजवीकडे सगळ्या बाजूंनी ही आकृती बंदिस्त आहे। मग आता पर्याय क्रमांक 2 मित्रांनो, या ठिकाणी डावीकडचा भाग बंदिस्त नाही। पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा डावीकडचा भाग बंदिस्त नाही। आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो, हे जे फूल दिसते फुलाच्या मध्ये जो भाग दिसतो हा पूर्ण भाग बंदिस्त नाहीये, म्हणून ही सुद्धा बंदिस्त नसलेली आकृती आहे। प्रश्न नंबर 5 मध्ये पर्याय क्रमांक 1 ही आकृती बंदिस्त आहे, म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न नंबर 6, खालील पर्यायातील बंदिस्त नसलेली आकृती कोणती। मित्रांनो, बंदिस्त नसलेली, आता पर्याय क्रमांक अ मित्रांनो आहे व्ही, ही आकृती बंदिस्त आहे। पर्याय क्रमांक ब आहे सी। मित्रांनो, चारही बाजूनी बघू शकतो आपण, ही आकृती सुद्धा बंदिस्त आहे। पर्याय क्रमांक क आहे मित्रांनो वाय, पण खालचा भाग या ठिकाणी बंदिस्त नाही, म्हणून ही आकृती आहे बंदिस्त नसलेली।
पर्याय क्रमांक ड आहे यल. मित्रांनो ड चा सुद्धा चारही बाजूकडील भाग बंदिस्त आहे. फक्त पर्याय क्रमांक क वाय हा बंदिस्त नसलेला आहे, म्हणजे ही आकृती बंदिस्त नसलेली आकृती आहे. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क. प्रश्न नंबर 7 खालीलपैकी बंदिस्त आकृती कोणती? विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक अ आहे वर्तुळ. मित्रांनो हा वर्तुळ आपल्याला पूर्ण बंदिस्त दिसतोय, आपण बघू शकतो पूर्ण बाजूनी हा वर्तुळ बंदिस्त आहे. पर्याय क्रमांक ब आहे. आपला प्रश्न आहे बंदिस्त आकृती. मित्रांनो पर्याय क्रमांक अ आहे बंदिस्त. पर्याय क्रमांक ब बघितला तर मित्रांनो या आकृतीमध्ये वरच्या बाजूचा हा भाग बंदिस्त नाही, म्हणून ही बंदिस्त नसलेली आकृती आहे. यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक क आहे मित्रांनो त्रिकोणाचा तीनही बाजू मित्रांनो बंदिस्त आहे, म्हणजे ही सुद्धा बंदिस्त आकृती आहे. पर्याय क्रमांक ड आहे मित्रांनो ही जी आकृती दिसते मित्रांनो खालच्या बाजूला ही आकृती या ठिकाणी बंदिस्त नाही, म्हणून ही बंदिस्त नसलेली आकृती आहे. मग बंदिस्त आकृती कोणती आहे? पर्याय क्रमांक अ आणि क या दोन आकृत्या बंदिस्त आहेत. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि क योग्य. प्रश्न नंबर 8 खालीलपैकी एकूण किती आकृत्या खुल्या आहेत? मित्रांनो खुल्या आकृत्या किती आहेत? आता पर्याय क्रमांक अ मित्रांनो या ठिकाणी सी दिलाय, ही आकृती खुली नाही, ही आकृती बंदिस्त आहे. पर्याय क्रमांक ब आहे टी. मित्रांनो ही आकृती खुली आहे. खालचा भाग बघा, ही आकृती आपल्याला खुली दिसते. त्यानंतर पर्याय क्रमांक क मित्रांनो ही आकृती वरच्या बाजूने खुली आहे, म्हणून ही आकृती सुद्धा खुली आकृती होईल. पर्याय क्रमांक ड आहे मित्रांनो डब्ल्यू, पण ही आकृती बंदिस्त आहे. एकूण ब आणि क अशा दोन आकृत्या मित्रांनो खुल्या आहेत. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बंदिस्त व खुल्या आकृत्या या टॉपिकवरील व्यवसाय आपण आत्ता बघितलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.